आज ना मी अगदी तुम्हाला मस्त अशी ढाबा स्टाईल झणझणीत चमचमीत अशी शेवीची भाजी दाखवणार आहे. आपण कुठे बाहेर फिरायला गेलो आणि कुठे ढाबा किंवा हॉटेलमध्ये बसलो की शेव भाजी खायची सगळ्यांची इच्छा होती, कारण खूप झणझणीत आणि चमचमीत खाता क्षणी माणसाची भूक अशी मिटून जाते आणि चवसुद्धा खूप छान असते. तर आज मस्त अशी तरीवाली झणझणीत अशी शेवभाजी मी तुम्हाला करून दाखवते आहे. तर ह्याला लागणारं साहित्य, बनवायची कृती खूप सोपी सिंपल आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आवडलाच तर नक्की चॅनेलला सबस्क्रायबर, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे बघू शकता इतकी छान अशी ही शेवभाजी तयार झाली आहे. तर चला बघूया आपण ह्याला लागणारं साहित्य आणि बनवायची कृती. तर इकडे बघू शकता मी इथं कढाईमध्ये थोडंसं तेल तापत ठेवते. तेल ना जरा जास्त वापरायचं, म्हणजे कसं तरी येते चांगली तेलाने. तर इथे मी तेल तापत ठेवले आणि तेल जरा तापून झालं की मग आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा वगैरे टाकायचा. हे बघा, ही अशी जाड शेव मी घेऊन आले. आज छान असा शेवीची भाजी खायची इच्छा झाली. इकडे बघू शकता अशी जाड आकाराची शेव घेऊन यायची, भेटते बघा रेडीमेड मार्केटमध्ये, किंवा बेसनापासूनसुद्धा तुम्ही ही शेव घरी बनवू शकता. तर इकडे बघू शकता आज आपला तेल ना जरा चांगलं तापून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांद्याचा वापर चांगला करायचा, कारण मिसळ पाव, शेवभाजी असं म्हटलं की याच्यामध्ये कांदे, कोथिंबीर, टमाट्याचा खूप चांगला वापर होतो म्हणजे नॉर्मल भाजीपेक्षा. आता इथं मी 2 कांद्याची म्हणजे मीडियम साईजचे कांदे कापून टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये 1 बारीक टमाटर चिरून टाकलेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट काही टाकायची नाही. सिंपल आणि साध्या सोप्या पद्धतीने पण इतकी छान झणझणीत, खमंग आणि तिखट अशी शेवीची भाजी तयार होणार आहे. तर आता हे थोडंसं परतून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये आपले आवडीनुसार जे मसाले असतात ते आपण टाकून घ्यायचं. तर शेवीची भाजी बरेच ठिकाणी बाहेर गेलो आम्ही, तर गावाला जायच्या टायमाला ना असं हॉटेल ढाबा दिसला की शेवीची भाजी तर नक्कीच खायची इच्छा होती. म्हणजे मिसळ पाव म्हणा, शेवीची भाजी सगळ्यांनाच आवडते. तर चला आता झालं आहे परतून. त्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे लाल मसाला वापरत आहे, म्हणजे लाल तिखट. हवं तर तुम्ही इथे कमी तिखट वापरू शकता. तर अंदाजे मी 2-2.5 चमचे लाल तिखट वापरले, कारण झणझणीत हवी आपल्याला मस्त तरीवाली भाजी. त्यानंतर आपण याच्यामध्ये 1-1.5 चमचा किंवा छोटे 2 चमचे धना पावडर टाकायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गरम मसाला पावडर 1 चमच्याच्या अंदाजाने, किंवा आपल्याला मार्केटमध्ये बघा शेवीच्या भाजीची, मिसळ पावाची रेडीमेड एक मसाला भेटतो, तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. पण मी इथे घरच्या मसाल्याची भाजी बनवते. आता इथे 1 चमचा मी हळद टाकला, छान असा रंग येतो आणि हे सगळं आपण साहित्य हे कांदा टमाट्यामध्ये गरम तेलामध्ये मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे. तर मंद आचेवर परतल्यामुळं काय होतं, छान परतून पण निघतो आणि मग जळण्याची किंवा म्हणजे करपण्याची भीती नसते मसाल्याला. म्हणून अगदी स्लो गॅसवर याला परतून घ्यायचं आहे. खूप छान भाजी लागते ही, एकदा तुम्ही नक्की टेस्ट करा. अशा प्रकारे सिंपल रेसिपी आहे. सकाळी काय सुचलं नाही ना तुम्हाला टिफिनला काय बनवावं काय, तर ही झटकीपट 20 रुपयाची जरी तुम्ही शेव आणली ना तर झटकीपट ही शेवची भाजी तयार होईल. तर इकडे बघू शकता आता चांगला परतून निघला आहे, तेल सुटलेला आहे, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे. असं तेल सुटेपर्यंत मसाला मीडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे. मग याच्यामध्ये आपल्याला म्हणजे तुम्हाला आता भाजी किती लोकांसाठी करायची त्यानुसार तुम्ही इथे रस्सा वाढवायचा, म्हणजे पाण्याचा वापर करायचा. आता आम्ही 2-3 लोकांसाठीच करणार आहोत, म्हणून थोडा मी रस्सा म्हणजे ग्रेव्ही बनवते, जास्त पातळ बनवणार नाही. आता थोडासा गरम मसाला आणि वरून थोडीशी हळद टाकते, म्हणजे चांगला अजून रंग येतो. हे बघा, आणि आपण याच्यामध्ये टाकायचं आता चवीनुसार मीठ. कमी पडलं तरी हरकत नाही, पण जास्त नाही पडलं पाहिजे. तर आता मी मीठ टाकून घेतलं आहे आणि आता मी इथं कोथिंबीर टाकून घेते मस्त छान अशी. बघा कोथिंबीर टाकल्याने किती भारी वाटते आपली. तर हे असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे, सर्व मसाले फ्लेवर याचे मिक्स होऊन जातील. आणि याला आता आपल्याला मस्त 5 मिनटं खळखळून उकळी येऊन द्यायची आहे. तर इकडे बघू शकता मी आता ह्याला उकळीला ठेवते. हे बघा 1 मिनटामध्येच ही उकळी जी आहे ना ही सुरू झालेली आहे. तर ती चांगली उकळी येऊन द्यायची. जितकी चांगली तुम्ही याला उकळून देताना तितका चांगला फ्लेवर येतो, तितकी चांगली टेस्ट वाढते कुठल्याही भाजीमध्ये. तर आता मस्त असं खळखळून उकळी आली आहे, तरीसुद्धा सुटली आहे बघा बाजूला. छान असं आपण मीडियमच असा रस्सा केला आहे, काही जास्त पातळसुद्धा नाही बनवलं.
हे बघा मस्त अशी कळकळून उकळी आली आहे, रंगसुद्धा चेंज झालेला आहे मस्त. आता गॅस लगेच बंद करायचं. चांगली उकळी दिली की गॅस बंद करून टाकायचं. उकळत्या म्हणजे गॅस चालू असताना कधी शेव टाकायची नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग गॅस बंद केल्यानंतरच ही शेव थोडी थोडी करून टाकायची आहे, एकदम नाही टाकायची. काय होतं म्हणजे असं तुम्ही गॅस बंद केल्यानंतर जर टाकली ना तर शेव म्हटलं ना थोडासा असा कडकपणानं राहतो. आणि उकळत्या आणि गॅस चालू असताना जर तुम्ही ही शेव टाकली ना तर एकदम पिचपिचीत होऊन जाईल, म्हणजे खूपच मॅश होऊन जाते ती. मग शेव तुम्हाला ती खात्या वेळेस काही लागणारच नाही, जाणवणारच नाही की तुम्ही शेवीची भाजी खाता. म्हणून शक्यतो गॅस बंद करून आणि मग नंतर शेव टाकायची, थोडी कोथिंबीर टाकायची आणि मग ह्याला हे गरम वाफेवरच झाकण ठेवून 1-2 मिनटं अशी ठेवायचं. म्हणजे गरम पाण्यामध्ये, गरम रश्श्यामध्ये ती शेवीची चव चांगली उतरून जाते. आणि शेवी म्हणला ना तर थोडासा कडकपणासुद्धा आपल्याला खाता वेळेस एक छान वाटतो. अगदी नरम झाले, पिचपिच झालं तर मग काही फायदा नाही मग त्या शेवीच्या भाजीचा. इकडे बघू शकता आपली शेव अशी कडक कडक वाटते ना, म्हणजे अगदी गाळ केलेली नाही आपण. जर मी उकळत्या रश्श्यामध्ये टाकली असती ना तर एकाच झटक्यामध्ये ही शेव ना गाळ होऊन झाली असती आणि ही अशी शेव दिसून नसती आली आपल्याला. तिकडे बघू शकता किती भारी आपली ही शेवीची भाजी तयार झाली आहे. झणझणीत चमचमीत अशी भाजी तयार केली. मीडियमच असा निरासा केला, काही जास्त पातळ नाही बनवला. तर अशी तुम्ही नक्की ट्राय करा. आता थंड करून मी गरमागरम याचा आस्वाद घेणार आहे. तर एका प्लेटमध्ये मी तयार करते माझं. हे बघा छान अशी आपली गरमागरम शेवीची भाजी तयार केलेली आहे खाण्यासाठी मी आजचा बेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. रोज आपण भाजी चपाती खातो, पण हे जरा वेगळं पण कधी कधी ट्राय केलं पाहिजे. हॉटेलमध्ये जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी आपण ही शेवीची भाजी किंवा मिसळपाव, पावभाजी आपण करून खाऊ शकतो. तर आता मी शेवीच्या भाजीचं जे प्लेट तयार केलं खाण्यासाठी, त्यासाठी बघा मी मस्त तयारी केलेली आहे. फक्त इथे लिंबूची कमी आहे, म्हणजे मी आणायला विसरले. आता बारीक चिरलेला कांदा वरून टाकायचा हवा तर थोडीशी बारीक शेवसुद्धा अशी खारी शेव असते बाबा बारीक, ती वरून टाकू शकता. आणि शक्यतो ना याला तुम्ही पावासोबतच खा, इतकी भारी लागते ना, पावासोबत एक वेगळीच मजा येते. म्हणून मी 2 पाव घेतलेत, सोबत बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, फक्त लिंबूची कमी आहे. पण इतका भारी बेत झालेला आहे, माझ्या तोंडाला पाणी सुटले. आणि तुम्हालाही नक्की आवडले असं मला खात्री आहे. तर नक्की एकदा ट्राय करा, खूप भारी वाटणार आहे तुम्हाला खाता क्षणी. बघा त्याची तरी बघा, तेल दिसतंय ना, ती तरी आहे त्याची. खूप छान असा रंग आला आहे, एकदम लाल भडक असा. आणि गरमागरम ही शेवीची भाजी थंडीच्या दिवसात नक्की खा. रोटीसोबतसुद्धा, भाकरीसोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. पण पावा ब्रेडसोबत ना याची एक वेगळी मजा येते खाण्याची. अगदी हॉटेलसारखं, ढाबासारखं आपल्याला एक फील होतं. हे बघा आता मी खाऊन घेणार आहे. तर तुम्हाला अगोदर दिलेलं आहे ताट, तर तुम्ही नक्की या खायला सगळेजण. आणि असेच व्हिडिओ बघत राहा. चॅनलला माझ्या सबस्क्राईबर करा, व्हिडिओला लाईक करा. असेच मी तुम्हाला छान छान रेसिपी दाखवत राहीन. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या रेसिपीमध्ये.